वळूयात पुढच्या बातमीकडे। जुन्या नाशिकमध्ये नानवली आणि जहांगीर कब्रिस्तान परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास 11 वाहने जाळल्याची घटना घडली आहे। या घटनेत एक मालवाहतूक ट्रक आणि 3-4 चाकी वाहनांची जाळपोळ केल्याचा प्रकार घडलाय। यात 7 दुचाकी जळून खाक झाल्यात। समाजकंटकांनी दुचाकी जाळल्यानंतर जहांगीर कब्रिस्तान येथील घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचं समजतंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 16 मे रोजी पहाटे 3:15 वाजता नानवली आणि जहांगीर कब्रस्तान जवळ वाहनांना आग लागल्याची घटना घडली। परिसरात नागरिकांनी गर्दी केली, घरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक संतोष नरोटे घटनास्थळी दाखल झाले। घटनेचा पंचनामा करून वाहने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली असून संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। फायर ब्रिगेडला फोन केला, फायर ब्रिगेड पण आलेलं नाहीये। कधी अजून इच्छेपेक्षा मोठा असं झालं असतं आमच्या लोकांनी काय केलं असतं। अजून कोणी डिपार्टमेंट जागा होत नाही, आम्ही काय करावा। आमच्या गाड्या आम्ही लावून घरी गेलोय, घरी झोपल्यानंतर माहीत पडलं की गाड्यांना पूर्ण पेटवलंय कोणी। 10-12 गाड्या होते, 10-12 गाड्या नवीन गाड्या आहे, जुन्या गाड्या सर्वांना आग लावून 6 लोकांची टोळकी आहे, ते टोळकीने गाड्यांना पेटून निघून गेले। ची मागणी ही जे एका डिपार्टमेंटने यावा, फायर ब्रिगेडने यावा, फायर ब्रिगेडने आल्यानंतर फायर ब्रिगेडने इकडं कमीत कमी बघून जावा। अजून काय फायर ब्रिगेड आलेलं नाही, झालीच पाहिजे, कारवाई व्हायलाच पाहिजे। अजून काही कारवाई नाही, फक्त डिपार्टमेंट आलं, डिपार्टमेंट आल्यानंतर डिपार्टमेंट गाड्या बघून आता काय त्यांची सोय लावते माहिती। आम्ही स्वतः सर्व पूर्ण मोहल्ला पूर्ण पोरं उभे राहिले, त्यांनी पाणी मारून ते सर्व बंद केलं आहे। बंद केल्यानंतर आत्ताशी हे थांबलं आहे कुठं। अजून काय फायर ब्रिगेड आलेलं नाही, फायर ब्रिगेडला फोन करून सर्व थकले, अजून काय फायर ब्रिगेड आलेलं नाही। डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट अर्ध्या तास